नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या भागात ज्याचं नाव आहे दुबई डाग. यातून आपण भेटतो दुबईतल्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आणि जाणून घेतो त्यांची दुबईतली जर्नी. तर काही एपिसोड्सपासून आपण भेटत आहोत अशा व्यक्तिमत्वांना ज्यांचे इंडियामध्ये सुद्धा सेटअप्स आहेत आणि दुबईमध्ये सुद्धा. तर आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी होमिओ केअर क्लिनिक या नावाने व्हर्च्युअली आणि आता दुबईत सुद्धा त्यांचं क्लिनिक चालू केलं आहे. तर जाणून घेऊयात नक्की होमिओ केअर क्लिनिक आहे तरी काय. नमस्कार डॉक्टर वसीम, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार नमस्कार. मी डॉक्टर वसीम चौधरी आहे आणि होमिओ केअर क्लिनिक नावाचं क्लिनिक आहे माझं. क्लिनिक पुण्यामध्ये 2 जागेवरती आहेत. मगरपट्टा आहे, विमाननगर आहे, मग मुंबईमध्ये आहे आणि आता दुबईमध्ये पण आम्ही क्लिनिक स्टार्ट केलेलं आहे ते. वा, हे ऐकून खूप छान वाटलं म्हणजे की महाराष्ट्रामध्ये आपले क्लिनिक्स आहेत, सोबत आता दुबईमध्ये सुद्धा क्लिनिक आहे. आणि आपण एक असं म्हणतो ना की आपल्या मातीची ओढ किंवा आपल्या लोकांची ओढ आपल्याला असते आणि त्यामुळे आपण त्या लोकांवरती पटकन विश्वास ठेवतो. आणि डॉक्टर म्हटलं तर खूप मोठी गोष्ट येते की आपल्याच ओळखीचे कोणी डॉक्टर जर आपल्याला दुबईत मिळाले आणि छान ट्रीटमेंट जशी आपल्याला इंडियामध्ये मिळते तशीच मला इथे सुद्धा मिळाली तर लोकांचा एक विश्वास बनून राहतो आपल्याकडे. तर तुमचं क्लिनिक दुबईमध्ये तुम्ही चालू केलं आहे, बरोबर. ह्या आधी तुमचं पुण्यात क्लिनिक होतं. तर आम्हाला थोडं ह्या क्लिनिकबद्दल सांगा, म्हणजे होमिओ केअर क्लिनिक नक्की आहे काय आणि ही कॉन्सेप्ट कधी तुम्ही क्रिएट केली? होमिओ केअर क्लिनिक हे बेसिकली मी 2010मध्ये स्टार्ट केलं होतं, जेव्हा माझा इंटर्नशिप जस्ट चालू झाला होता. त्याचसोबत मी माझी प्रॅक्टिस पण स्टार्ट केली होती. तर 2010मध्ये जसं मी स्टार्ट केलं होतं, इनिशियली मी जस्ट ॲज अ 100 स्क्वेअर फीटचं क्लिनिक घेतलं होतं, जसं एक स्टार्ट केलं होतं. मग जसं मला रिस्पॉन्स भेटत गेलं, मग 100 टू मी 150 स्क्वेअर सेंटीमीटरचं क्लिनिक थोडं मोठं केलं. पेशंटचे रिस्पॉन्स यायला लागलेत, पेशंटला रिझल्ट भेटायला लागलेत, पेशंटचे पॉझिटिव्ह फीडबॅक भेटायला लागलं. मग 2018-19मध्ये मी क्लिनिकचं मोठं थोडा सेटअप केलं, 1000 स्क्वेअर फीटचा. मग मी त्याला डेव्हलप केला. त्याच्यामध्ये मी कॉस्मेटिक पार्ट पण ॲड केला, हेअर स्किन रिलेटेड ट्रीटमेंट पण स्टार्ट केले आणि होमिओपॅथिक स्टार्ट केलं. इनिशियली जर म्हटलं तर मी ॲज अ सिंगल डॉक्टर होतो. माझ्याकडे मी आणि माझी वाईफ, ती पण ॲज अ होमिओपॅथिक डॉक्टर आहे, डॉक्टर अनिसा चौधरी. आणि मग मी ॲज अ आम्ही दोघे स्टार्ट केलं. मग हळूहळू वाढत मग आमच्याकडे एक असिस्टंट डॉक्टर आले आहेत, मग 2 असिस्टंट डॉक्टर आले आहेत. तर आत्ता आमच्याकडे नाही म्हटलं तरी ॲटलिस्ट 15 to 20 असिस्टंट डॉक्टर्स आहेत. विदिन मगरपट्टामध्ये पुण्यामध्ये आमच्याकडे 10 असिस्टंट डॉक्टर्स आहेत. मगरपट्टा ब्रांचमध्ये, विमाननगरमध्ये 2 डॉक्टर्स आहेत, मुंबईमध्ये 2 डॉक्टर्स आहेत आणि आता दुबईमध्ये डॉक्टर्स आहेत. तर आम्ही सगळ्या टाईपचे पेशंट्स बघतो आहे. जसं मी सांगितलं, हेअर स्किनचं आम्ही तिथे कॉस्मेटिक पार्ट स्टार्ट केलं. हेअरफॉल लोकांना जे होतं आहे, हेअर थिनिंगचा जो इश्यूज आहेत, आत्ता हे आपल्या ह्याच्या स्किन रिलेटेड पण जे ॲक्नेचे इश्यूज येत आहेत, पिगमेंटेशनचे इश्यूज येत आहेत किंवा स्कारचेस वगैरे जे इश्यूज येतात, तर त्याच्यासाठी मग आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. अँड ट्रीटमेंट पार्ट बघितलं तर होमिओपॅथीमध्ये आम्ही सगळ्या टाईपचे ट्रीटमेंट करतो, स्टार्टिंग फ्रॉम कोल्ड, कफ, ॲलर्जी, अस्थमा. मग डायजेशन रिलेटेड इश्यूज राहिले तर ॲसिडिटीचा इश्यू असतो, मग बाकीचा पाईल्सचा इश्यू असतो, फिशरचा इश्यू असतो. आता जसं जसं लोकांचं लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे, लोकांचं खाणंपिण्याचं मेथड चेंज झालेलं आहेत. खूप जास्त लोकांचं आता जंक फूड म्हणा, फास्ट फूड म्हणा, त्याच्यावरती हे झालेलं. तर लोकांना खूप डायजेस्टिव्ह इश्यूज स्टार्ट झालेले आहेत. ॲसिडिटीचा इश्यू असू द्या, पाईल्सचा इश्यू असू द्या, गॅसेसचा इश्यू असू द्या, ब्लोटिंगचा इश्यू असू द्या, त्याच्यासाठी पण आपल्याकडे ट्रीटमेंट आहेत. मग जॉईंट रिलेटेड इश्यूज आहेत, अर्थरायटिस आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, त्याच्यासाठी होमिओपॅथिकमध्ये ट्रीटमेंट आम्ही स्टार्ट केलेलं आहे. मग स्किन रिलेटेड जर बघितलं तर सोरियासिस, एक्झिमा असं डिझीज आहेत ज्याच्यामध्ये होमिओपॅथी चांगलं वर्क करतो. हेअर रिलेटेड, हेअर ग्रोथचं ट्रीटमेंट पार्ट आहे, डॅन्ड्रफचं इश्यूज आहेत. जसं क्लायमेटिक चेंज होत राहतो तसं तसं हेअर आणि स्किनमध्ये पण चेंजेस आपल्याला करावा लागतो. हे बेसिकली लोकांना माहीत नसतं. लोक जे एक
शॅम्पू किंवा एक ऑइल स्टार्ट केलं तर ते वर्षोवर्ष तेच यूज करतं. पण ते तसं नसतं. एव्हरी 6 मंथ्स आणि एव्हरी क्लायमेटिक चेंजमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस जाणवावं लागतात. तर ह्याच्यामध्ये आमचे स्वतःचे प्रोडक्ट्स पण आहेत. आमचे हेअर्सचे प्रोडक्ट्स आहेत, स्किनचे प्रोडक्ट्स आहेत. आमचं हेअरमध्ये म्हटलं तर ऑइल्स आहेत आमच्याकडे. 3 टाईपचे ऑइल्स आहेत. हेअर फॉल कंट्रोल ऑइल आहे, हेअर ग्रोथ ऑइल आहे, डॅन्ड्रफचे ऑइल्स आहेत. मग शॅम्पूज आहेत आमच्याकडे. 3 टाईपचे शॅम्पूज आहेत, ग्रोथसाठी, हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी आणि व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी. आमच्याकडे कंडिशनर्स पण आहेत. स्किन रिलेटेड जर ऑब्झर्व केलं तर आमच्याकडे पिगमेंटेशनसाठी ट्रीटमेंट आहेत. सनस्क्रीन आहे, फेस वॉश आहे. ऑइली स्किनसाठी वेगळं फेस वॉश असतो, ड्राय स्किनसाठी वेगळं फेस वॉश असतो, सनस्क्रीन असतात. तुमची स्किन कशा टाईपची आहे त्याच्यावरती पण कोणतं सनस्क्रीन यूज करायचं आहे त्याच्यावरती डिपेंड करतो. मग त्याच्यासोबत मग आमचं जे लहान मुलं जी असतात, ज्यांना ADHD असतो किंवा ऑटिझम असतो किंवा डेव्हलपमेंट इश्यूज असतात किंवा लर्निंग इश्यूज वगैरे असतात, त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे ट्रीटमेंट आहेत. मग जर बघितलं मेल्समध्ये काही पर्सनल इश्यूज असतील, इरेक्शनचा इश्यू किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा इश्यू जर असेल, त्याच्यासाठी आमच्याकडे मेडिसिन्स आहेत. स्ट्रेस रिलेटेड काही काही डिसीज होऊन जातात, त्याच्यासाठी आमच्याकडे ट्रीटमेंट आहे. मग दुसरं बघितलं तुम्ही तर फिमेल्समध्ये PCOD आलं, हेअर फॉल, हेअर थिनिंग, इनफर्टिलिटी, त्याच्यासाठी मग आमच्याकडे ट्रीटमेंट्स आहेत. मग डायबिटीज झाला, ब्लड प्रेशर झालं. अच्छा, आमच्याकडे काही काही पेशंट कॅन्सरचे पण पेशंट आहेत की आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की त्यांचा कॅन्सरचा जो प्रोग्रेस होता तो कम्प्लिटली स्टॉप झालेला आहे. म्हणजे 2-3 वर्ष अगोदर ज्यांचे कंटिन्युअस ब्लड त्यांना ट्रान्सफ्युजन करावं लागत होतं, ब्लड कॅन्सरचे पेशंट होते, त्यांना कंटिन्युअस ब्लड डोनेट किंवा ब्लड ट्रान्सफ्यूज करावं लागलं होतं त्यांना दर 21 दिवसांनी. आत्ता अशी कंडिशन आलेली आहे त्या पेशंटची की 21 दिवसापासून त्यांचा तो ब्लड ट्रान्सफ्युजन 40 दिवसामध्ये गेला आहे, मग 2 महिन्यामध्ये, मग 6 महिन्यामध्ये, आता 1-1 वर्ष झालेलं आहे की त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडत नाही आहे. आणि डॉक्टर्स स्वतः पण असं ते पण चकित झालेत की होमिओपॅथीमध्ये पण असं कसे काय रिझल्ट्स येऊ शकतात. तर दॅट हॅज बीन अ व्हेरी गुड जर्नी फॉर मी की लास्ट 15 इयर्सपासून मी प्रॉपर प्रॅक्टिस करतो आहे अँड वी हॅव सीन अ इनक्रेडिबल ग्रोथ. आणि त्याच्यानंतर जसं आम्ही दुबईमध्ये पण आलेलो आहे, दुबईचं पण पेशंट्स आम्ही बघतो आहे, तर आम्हाला ते समजून जातं की द थिंग्स इथे पण तसेच प्रकारचे आहेत. तर वी आर ट्राईंग टू गिव्ह द बेस्ट टू द दुबई पीपल. बापरे! म्हणजे असं बघायला गेलं एकंदरीत सगळ्याच गोष्टी म्हणजे हे, ते आपण प्रत्येक वेळी प्रत्येक वेगवेगळ्या डॉक्टरकडे जायचो. पण होमिओपॅथीच्या मार्गात आपण या जर पाथवरती केलं किंवा हे ट्रीटमेंट्स जर आपण घेतलं, तर ओव्हरऑल सगळेच ट्रीटमेंट्स म्हणजे सगळ्याच डिसीजचे किंवा प्रॉब्लेम्सचे आपल्याला सोल्युशन्स मिळत आहेत ह्याच्यामधनं. सो खूप हेल्पफुल आहे आपण होमिओपॅथी आपण असं म्हणू शकतो. आता ह्याच दरम्यान तुम्ही म्हणालात की हेअर थिनिंगचा इश्यू आहे किंवा काही स्किन डिसीजेस आहेत. तर दुबईत पाण्याचा तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे टक्कल पडणं हे साहजिक आहे किंवा बऱ्याचदा असं होतात की हेअर इश्यूज खूप होतात दुबईत. क्लायमेट असं नाही आहे पण पाणी असं आहे. आणि बरेच प्रोडक्ट्स आम्ही यूज करतो स्पेशली लेडीज. आणि इथे तर सगळ्यांनाच छान एका प्रॉपर अटायरमध्ये किंवा प्रॉपर गेटअपमध्ये राहायला आवडतं, सगळे प्रोफेशनल राहतात. तर त्या दरम्यान म्हणजे काय काळजी घ्यावी किंवा काय प्रोडक्ट्स आहेत तुमच्याजवळ, प्रोडक्ट्स आहेत बरोबर, तर ते दुबईतसुद्धा अवेलेबल आहेत का आणि लोकांनी ते कसे ऑर्डर करावेत? राईट. ह्याच्यामध्ये कसं, जसं आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत जे आपण हे करतो आहे, तर मोस्टली ते महाराष्ट्रामधले मुंबई, मग पुणे किंवा आउटस्कटमध्ये राहतात. तर त्यांच्यासाठी दुबई हे कम्प्लिटली न्यू सिटी आहे. चेंज ऑफ वॉटर हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तिथे आपला सॉफ्ट वॉटर भेटतो, पण इथे आल्यानंतर हार्ड वॉटर असतो किंवा जसं वॉटरची क्वालिटी खूप TDS वगैरे किंवा वेगळे रिझन्स असतात हेअरफॉलचे. मग इथे आल्यानंतर स्ट्रेस पण वेगळ्या टाईपचा वाढून जातो. तिकडची लाईफस्टाईल, इकडची लाईफस्टाईल खूप डिफरन्स आहे. तर त्याच्यामुळे बॉडी त्याला कधी कधी ॲडजस्ट करत नाही आहेत. तर ते ॲडजस्ट न केल्यामुळे फर्स्ट थिंग टू अफेक्ट इज हेअर. कोणालाही काही डिझीज व्हायचं असेल तर तो डायरेक्ट डिझीज बॉडी पार्टमध्ये न इफेक्ट करता तो पहिले स्किन आणि हेअरमध्ये त्यांना एक सिग्नल देतो की यू जस्ट चेंज युअर हॅबिट्स, की तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये थोडा चेंजेस आणा, नाहीतर हे स्किन नंतर तुमच्या बाकीच्या ह्याच्यावरती इम्पॅक्ट पडून जाईल. तर त्याप्रमाणे मग होतं. आणि मग प्रोडक्ट्सबद्दल आमच्याकडे जसं मी सांगितलं
की वेगळे टाईपचे प्रोडक्ट्स आहेत, पण प्रोडक्टमध्ये कसं असतो, वी नीड टू अंडरस्टँड द रूट कॉज. बाकीच्या पॅथीमध्ये आणि जर तुम्ही होमिओपॅथीमध्ये डिफरन्स जर बघितलं, की होमिओपॅथीमध्ये वी ट्रीट अ कम्प्लीट अंडरस्टँड द पेशंट जे असतात आमच्याकडे जे येतात, की त्यांना काय रिझन आहेत ते, की कशामुळे झालेलं आहे, त्यांचं लाईफस्टाईल कशी होती, त्यांच्या फॅमिली कंडिशन कशी होती, त्यांना काय काय त्यांनी फेस केलेलं आहे, अँड त्याच्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट रूट कॉज भेटतो आणि त्या बेसिसवरती मेडिसिन दिली जातात. तो एक प्रकारचा एक कस्टमाइज्ड मेडिसिन असतो आणि कस्टमाइज काही प्रोडक्ट्स पण असतात. तर त्या बेसिसवरती लोकांना जर पाहिजे असेल तर त्यांना पहिले आम्हाला हिस्ट्री द्यावं लागतं पेशंटला, की असं असं आहे आम्हाला. मग आमचे बाकीचे जे सिनियर डॉक्टर्स आहेत, असिस्टंट डॉक्टर, ते पूर्ण हिस्ट्री घेतात, की कधीपासून आहे, कसं हेअरफॉल आहे, किती टाईपचा हेअरफॉल आहे, किती व्हॉल्यूम तुमचं कमी झालेलं आहे, क्वांटिटी किती लॉस झालेली आहे, आणि अदर दॅन चेंज ऑफ वॉटर अजून काही रिझन्स आहेत का. मेलमध्ये पण वेगळे रिझन्स असतात, फिमेल्समध्ये पण हेअरफॉलचे वेगळे रिझन्स असतात. तर मग ते आयडेंटिफाय करणे, यंग फिमेल्समध्ये वेगळे आहेत, ओल्ड एजमध्ये जे येतात त्यांच्यामध्ये वेगळे रिझन्स असतात हेअरफॉलचा. सो जोपर्यंत तुम्ही ते कॉज फाइंड करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ट्रीटमेंट देणं म्हणजे आणि बाकीचं रिझल्ट भेटणं म्हणजे तर डिफिकल्ट आहे. तर जोपर्यंत तुम्ही रूट कॉज फाइंड करत नाही आणि त्या बेसिसवरती जर तुम्ही मेडिसिन दिलं, तो एक्झॅक्ट तुम्हाला जसं पाहिजे तर रिझल्ट देतात आणि प्रोडक्ट पण आम्ही त्याप्रमाणे देतो. ओके. म्हणजे एकंदरीत आपण ॲनलाइज करून त्या टाईप वाईज, म्हणजे आता स्किन टाईप तुमची जी आहे किंवा हेअर टाईप्स तुमचे जे आहेत, तुमचे स्कल्स आहेत, त्याला कुठलं बेनिफिट, म्हणजे कुठल्या प्रोडक्टचं बेनिफिट त्याला मिळू शकतं, त्याच्या वाईज आपण त्यांना प्रोडक्ट सजेस्ट करतो किंवा आपण प्रोडक्ट्स त्यांना देतो, राईट. म्हणजे त्यासाठी आपल्याला एकदा तुम्हाला भेट घेणं गरजेचंच आहे. आणि त्या दरम्यान म्हणजे तुम्ही टेस्टिंग कराल, तुमचे असिस्टंट्स त्याच्यावरती वर्क करतील आणि त्यानंतर आपण ते प्रोडक्ट घेऊ शकतो. परफेक्ट. तर आता जसं आपलं होमिओपॅथी आहे, राईट. तर होमिओपॅथीसारखंच आपण असं म्हणतो, होमिओपॅथी नवीन बऱ्यापैकी आता जुनं झालं आहे, पण पूर्वी असं म्हणायचं की आता नवीन आलं आहे होमिओपॅथी वगैरे, आता नवीन आलं आहे. पण त्याआधी लोक आयुर्वेदाकडे जास्त म्हणजे त्यांचा कल होता, की बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की तू आयुर्वेद करून बघ, ह्याचा खूप फरक पडतो. मग आयुर्वेद आणि होमिओपॅथी सेम आहे की ह्यात काही फरक आहे? आयुर्वेद आणि होमिओपॅथीचं बेसिक जे त्यांचं जे फंडा म्हणू शकतो आपण, ते सेम आहे. कारण की ते पण रूट कॉजला ट्रीट करतात, होमिओपॅथी पण रूट कॉजला ट्रीट करतात. पण होमिओपॅथी बेसिकली हे स्टार्ट झालं होतं जर्मनीतून. एक डॉक्टर होते, एक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. ते स्वतः एक ॲलोपॅथिक डॉक्टर होते. त्यांनी आणि ते स्वतः प्रॅक्टिस पण करत होते आणि ते बुक्स पण राईट करत होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिसमध्ये एक ऑब्झर्व केलं की असं काही डिझीज कंडिशन आहेत की ते रिपीटेडली येतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट रूट कॉज भेटत नव्हते किंवा असं काही मेडिसिन्स होते ते खूप हार्मफुल ट्रीटमेंट ॲलोपॅथिकमध्ये व्हायचं. तर त्यांना इतकं जास्त आवडलं नाही, म्हणून त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस पण सोडली आणि मग त्यांनी बुक लिहायला स्टार्ट केलं. मग बुक लिहिताना त्यांना एक भेटलं की मलेरिया एक डिझीज कंडिशन असतो. तो मलेरियाचा जो सिन्कोना बार्क आहे, ते चायना म्हणतात त्याला, तर तो चायनाचा तो प्रोडक्ट जर त्याचा मेडिसिन्समध्ये कन्वर्ट करून जर तुम्ही ते खाल्लं तर तो मलेरियाला ट्रीट करतो आणि जर तो हेल्दी पेशंटला जर दिलं तर ते मलेरिया लाईक सिम्पटम होतात. त्या बेसिसवरती त्यांनी होमिओपॅथिक हे स्टार्ट केलं. मग त्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये त्यांनी रिसर्च केलं की अजून काय काय मेडिसिन्स आहेत, अजून काय काय रिझल्ट्स आपल्याला ह्याच्यातून भेटू शकतात. मग त्यांनी होमिओपॅथीला अजून वेगळ्या सिटीजमध्ये, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये मग इंडियामध्ये होमिओपॅथी आला. तर त्या प्रकारे होमिओपॅथी डेव्हलप झालेलं आहे. आणि आयुर्वेद म्हटलं तर आयुर्वेद हे बेसिकली इंडियातूनच स्टार्ट झाला आहे आणि इंडियातून मग दुसरीकडे गेलेलं आहे. ते पण होमिओपॅथी हे बाहेरून इंडियामध्ये आलेलं आहे, त्या प्रकारचा आहे तो. राईट. पण म्हणजे आता एकंदरीत जर असं म्हटलं की ट्रीटमेंट्स बऱ्याच आहेत आणि इझी ट्रीटमेंट्स, म्हणजे लोकांना वेळ जास्त द्यायचा नाही आहे स्वतःच्या ट्रीटमेंटसाठी, म्हणजे एक असं म्हणू शकतो की ते दुर्लक्षही करतात किंवा लाईफस्टाईल असं आहे की सगळं क्विक पाहिजे सगळ्यांना, इझी हवं आहे. तर मग बऱ्याचदा लोक अवॉइड करतात काही ट्रीटमेंट्स घेण्यासाठी मोठ्या आणि होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक म्हटलं तर बऱ्याच लांबसर ट्रीटमेंट आपल्या असतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. ज्या नॉर्मल ट्रीटमेंट्समध्ये आपल्याला काही एखाद्या वेळेस
इंजेक्शन घेतलं डॉक्टरकडे जाऊन तर ठीक होतो. पण मग लोकांचा म्हणजे दृष्टिकोन बदलण्यासाठी की का लोकांनी होमिओपॅथी चूज करावं? ह्याच्यामध्ये जर लोकांनी ऑब्झर्व केलं असेल की लोक खूप वारंवार आजारी पडायला लागलेत, स्पेशली कोविडनंतर. कोविड जेव्हा झालं होतं, लोकांचं इम्युनिटी हा कन्सेप्ट लोकांना माहीतच नव्हतं की इम्युनिटी असं काय असतो का. जसं कोविड आला, कोविडमध्ये लोकांनी ऑब्झर्व केलं की कोणाची इम्युनिटी स्ट्रॉंग असते, कोणाची वीक असते, इम्युनिटी कसं त्याचं प्रॉपर काय असतो ते लोकांनी अंडरस्टँड करायला लागलं. पहिले लोक कसं थोडाफार सर्दी खोकला वगैरे झाला की जवळचे ते कोणते GPकडे वगैरे जायचं, इंजेक्शन वगैरे घ्यायचं, 3 दिवसाचं 5 दिवसाचं औषध घ्यायचं, बरं व्हायचं आणि मग परत ते आजारी पडत होते ते. पण त्यांनी तेव्हा इम्युनिटीबद्दल इतकं जास्त त्यांनी लक्ष नाही दिलं होतं, विश्वास नाही केला होता. पण असं आता लोकांना जेव्हापासून हे कोविडनंतर लोकांना लक्षात आलं की इम्युनिटी एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या बॉडीसाठी. जोपर्यंत तुमची इम्युनिटी चांगली राहते तोपर्यंत तुम्ही मोठ्या मोठ्या डिझीजला तुम्ही हँडल करू शकता, कंट्रोल करू शकता. पण जर तुमची इम्युनिटीच लो राहिली तर तो छोटा पण डिझीज आहे तो खूप मोठा वाढून जातो. जसं डायबिटीजमध्ये एक छोटं तुम्हाला कट लागून जातो पायाला वगैरे, ते जर तुमची इम्युनिटी कमी असेल, तुमचा शुगर लेवल जास्त असेल तर तो तुमचा पाय पण कट करावा लागतो ते. तर तर त्याप्रमाणे आहे की बाबा इम्युनिटी जितकं स्ट्रॉंग ठेवतील, आणि होमिओपॅथी इम्युनिटीला चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो. ॲलोपॅथिकमध्ये जर ऑब्झर्व केलं की जर ते आजार असेल त्या आजारासाठी ते ट्रीटमेंट द्या, एकतर आजार तो बरं होतो, कंट्रोल होतो किंवा ते सप्रेस होऊन जातं, परत ते काही दिवसानंतर ते येऊन जातात, राईट. आणि होमिओपॅथीमध्ये एकदा तो ट्रीट व्हायला लागला की तो मग परमनंटली ट्रीट होऊन जातो, परत तो डिझीज येत नाही. आमच्याकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, लहान मुलं, इम्युनिटीबद्दलच डिस्कस केलं, पॅरेंट्स आता खूप अवेअर झालेत की लहान मुलांची इम्युनिटी चांगली राहायला पाहिजे, त्यांचं बाकीचं वारंवार आजारी पडणं वगैरे नाही राहायला पाहिजे. किंवा पहिले ते काही काही मेडिसिन्स होते ते खूप इझिली देऊन द्यायचे, त्याला आपण स्टेरॉइड म्हणू शकतो किंवा अँटीबायोटिक म्हणू शकतो, ते खूप इझिली देऊन द्यायचं, पण त्याचं साईड इफेक्ट्स खूप व्हायचे आहेत. तर आत्ता ते साईड इफेक्ट लोकांना अवेअर झालेले आहेत. जसं जसं सोशल मीडिया वगैरे हे सगळं आलेलं आहे, लोकांना माहीत पडायला लागलं की ह्या डिझीजमुळे हे असं सिम्पटम्स येतात, हे असं होतं, तर लोक त्याला अवॉइड करायला लागलेत. आणि आत्ता होमिओपॅथीवरती लोकांचा फोकस म्हणा, त्याचं रुझान म्हणा, त्याचा इम्पॉर्टन्स माहीत पडायला लागलं की लोक आता वेट पण करायला तयार आहेत की ठीक आहे होमिओपॅथीमध्ये टाईम लागतो, वेट करू शकतो, पण त्यांना त्याचा साईड इफेक्ट होत नाही, हे एक इम्पॉर्टंट माहीत पडायला लागलं. आणि त्यांना समजायला लागलं की होमिओपॅथीने एकदा कोणता आजार कवर झाला की तो परमनंटली कवर होऊन जातो. तर असं खूप गोष्ट आता लोकांना होमिओपॅथिकबद्दल माहिती पडायला लागलं, तर लोकांचा त्याच्यावरती विश्वास जास्त बसायला लागला, पहिले जे कमी होता. बरोबर. म्हणजे होमिओपॅथीमध्ये अगदी मुळाशी जाऊन आपण म्हणजे तो डिसीज संपवून टाकतोय, अशा प्रकारची ट्रीटमेंट आपल्याकडे आपण होमिओपॅथीमध्ये देतोय. आता तुम्ही जसं म्हणालात की डायबिटीजसाठी, डायबिटीज म्हटलं तर खूप मोठं म्हणजे टेन्शन येतं लोकांना की अरे माझं शुगर वाढलं, कमी झालं, ते सारखं चेक करणार, जेवणाआधी इंजेक्शन्स, त्याच्यानंतर परत एकदा आपण इंजेक्शन्स म्हणजे घेतो, असे औषधं घेतो. आणि कॅन्सरवरती सुद्धा तुम्ही म्हणालात की होमिओपॅथीमध्ये बरेच म्हणजे ट्रीटमेंट्स आहेत आणि कॅन्सरला निदान देऊ शकतो आपण ह्याच्यामधनं. तर मग आम्हाला हे खरं आहे का की म्हणजे खरंच ह्याच्यावरती एवढं मोठं कॅन्सर म्हटलं तर अजून पूर्ण जगामध्ये असं म्हणतात की कॅन्सरवरती काही औषधच नाही आहे, एकदा झाला तर मग संपलंच, असं एका स्टेजनंतर काहीच करू शकत नाही माणूस. तर मग होमिओपॅथीमध्ये ह्याच्यावरती ट्रीटमेंट्स कशा होतात ह्या दोन मोठ्या गोष्टींवरती? जसं तुम्ही डायबिटीजबद्दल विचारलं, डायबिटीज कशामुळे होतो, तुमचे पॅनक्रियाज जे असतात, पॅनक्रियाजचा फंक्शन जे असतो तो डिस्टर्ब होऊन जातो. ते डिस्टर्ब झाल्यामुळे इन्सुलिनचा आणि बाकीच्या गोष्टींचं ते नॉर्मल फंक्शन करायला लागत नाही आणि शुगर लेवल बॉडीमध्ये वाढून जातो. हे जनरली एव्हरी टाईम राहत नाही. जेव्हा तो एक हेल्दी ह्युमन बिंग असतो त्याचं सगळं नॉर्मल असतो, पण जसं त्याची लाईफस्टाईल चेंज होते, त्याचं इंटरनल बॉडीमध्ये काही चेंजेस होतात ड्यू टू एनी मेडिसिन्स, ड्यू टू स्ट्रेस, ड्यू टू मेनी अदर थिंग्स, तर ते पॅनक्रियासचा फंक्शन डिस्टर्ब व्हायला लागतो. आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे मग शुगर लेवल वाढायला लागतो, मग त्याला सिम्टम्स येतात, मग तो डॉक्टरांकडे जाऊन भेटतो आणि डॉक्टरला सिम्टम्स सांगतो. मग डॉक्टर म्हणतात की तुम्ही तुमचं ब्लड चेक करून घ्या. ब्लड चेक केल्यानंतर त्याला माहीत पडतो की त्याचं शुगर लेवल इतका हाय झालेला आहे, हे सगळं सिम्टम्स त्याला आले आहेत, आणि मग डॉक्टर्स त्याला ट्रीटमेंट स्टार्ट करतात. पण ह्याच्यामध्ये होमिओपॅथी काय करतो, होमिओपॅथी अंडरस्टँड करतो
की जोपर्यंत तुम्ही हेल्दी होते, तुम्ही कधीपर्यंत हेल्दी होते. आणि हे तुम्हाला कधीपासून तुम्हाला सिम्पटम व्हायला लागलेत किंवा कधी तुम्हाला काही स्ट्रेस वगैरे आला होता का. फॉर दिस स्ट्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की जसं स्ट्रेस होतो बॉडीचे इंटरनल सिस्टम जे असतो ते डिस्टर्ब होऊन जातो. तर होमिओपॅथी ट्राय टू अंडरस्टँड द रूट कॉज, की हे सिम्पटम्स तो चांगला होता तोपर्यंत आणि त्याला हे स्ट्रेस आला आणि हे सगळं त्याचं सगळं बिघडलं. तर होमिओपॅथीमध्ये जसं आम्ही 1-1.5 तासाची हिस्ट्री घेतो पूर्ण पेशंटची, लाईफपासून, त्याचं लहानपणपासून त्याचं मोठंपण, मग तो कसं स्कूलमध्ये होता, कॉलेजमध्ये होता, त्याला काय आवडतो काय नाही आवडतो, दॅट वी टेक अ डिटेल हिस्ट्री. तर ते डिटेल हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये हे काही पॉईंट्स भेटतात. हे सगळ्या पॉईंट्समध्ये त्याचं लाईफस्टाईल म्हणा किंवा हे सगळं डिस्टर्बमुळे त्याचं हे डिझीज स्टार्ट झाला. आणि जर तुम्ही त्या बेसिसवरती जर मेडिसिन दिलं तर तो एक्झॅक्ट त्या फंक्शनला तो बरं करतो. आणि एकदा तो फंक्शन बरं व्हायला लागला, त्यांचं शुगर लेवल हळूहळू कमी होऊन जातात आणि एकदम नॉर्मल फंक्शन करायला लागतो. आमच्याकडे असं पेशंट्स आहेत ज्यांना 2-2, 3-3 ॲलोपॅथिक मेडिसिन चालू होते, इन्सुलिन चालू होते. आम्ही हळूहळू त्यांना होमिओपॅथिक दिलं. होमिओपॅथिक दिल्यानंतर त्यांचे शुगर लेवल जे 400 वगैरे होतं त्यांचं ते 200वरती आणलं, 200वरती मग 100वरती आणलं. मग ॲलोपॅथिक डोसेस मग आम्ही कमी केलं. आत्ता असं ठेवलं आहे की ज्यांना 2-2, 3-3 मेडिसिन चालू होतं, फक्त एक स्मॉल मेडिसिनचा डोस आम्ही चालू ठेवलेला आहे, ते पण काही दिवसामध्ये आम्ही बंद करूया. तर त्या लेवलती शुगर वर्क करतात. नेक्स्ट तुम्ही विचारलं होतं कॅन्सरबद्दल, राईट. कॅन्सर रिलेटेड ब्लड कॅन्सर वगैरे जे असतो, ज्याच्यामध्ये काय असतो, ब्लडचा जो फॉर्मेशन जो आहे तो कम्प्लिटली स्टॉप होऊन जातो. तो ब्लड कंटिन्युअस एक्सटर्नली आपल्याला पेशंटला द्यावं लागतं. तर ब्लड जेव्हा पण आपण पेशंटला देतो काही टाईमनंतर परत हिमोग्लोबिन डाऊन होत जात होते. पण त्याच्यामध्ये पण आम्ही पेशंट्स बघितलेले आहेत, आम्ही पेशंट हे केलेले आहेत की ज्याच्यामध्ये काय रूट कॉज होता. जसं आमच्याकडे पेशंट आहेत, काही सोलापूरचे पेशंट्स आहेत, काही कोल्हापूरमध्ये आहेत, सातारामधले पेशंट आहेत ज्यांना हिमोग्लोबिन कंटिन्यूस डाऊन होत होता. लोकांनी ॲलोपॅथिक डॉक्टरनी त्यांना ब्लड कॅन्सर आहे म्हणून ते निदान केलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला अजून काही ऑप्शन नाही आहे, तुम्हाला फक्त ब्लड ट्रान्सफ्युजनच घ्यावं लागेल. पण आम्ही लास्ट 4-5 वर्षापासून आम्ही बघतो आहे, त्या पेशंटला मेडिसिन देतो आहे की त्यांचं जे हे होता ब्लडचा जो काउंट होता तो जे 5 होता ते 5 नंतर तो 6वरती आला. त्यांचं ब्लड ट्रान्सफ्युजन आम्ही कमी केलं. हळूहळू शुगर हे हिमोग्लोबिन त्यांचं वाढत गेलं आणि आत्ता अशी कंडिशन आहे की त्यांचं हिमोग्लोबिन 10वरती आहे. 6 महिने 9 महिने 1 वर्ष झालेलं आहे की त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन काही लागत नाही आहे. ते जस्ट ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे जातात, त्यांना फक्त व्हिजिट करतात, फक्त दाखवतात की हे माझे पॅरामीटर्स आहेत, हिमोग्लोबिन आहे, RBC आहे, WBC आहे, हे माझे कसं नॉर्मल चालू आहेत. मग आम्हाला ते रिपोर्ट वगैरे पाठवतात आणि त्याप्रमाणे आम्ही मेडिसिन हे करून त्यांचं पूर्ण त्यांना म्हणजे म्हणू शकतो ना कॅन्सर फ्री आम्ही त्यांना केलेलं आहे. सिमिलरली तसंच एक सातारामध्ये पेशंट्स आहेत, त्यांचं पण तसंच कंडिशन होतं की त्यांना एव्हरी नाव अँड देन ब्लड ट्रान्सफ्युजन लागत होतं. त्यांचं पण मी 6 महिने वर्षभर झालेलं आहे की बिलकुल त्यांना ट्रान्सफ्युजनची काही गरज पडत नाही आणि त्याचं नॉर्मल हेल्दी ह्युमन बिईंगसारखं सगळं खातात, सगळं पितात, सगळं फिरतात आणि ते एकदम मेंटली आणि फिजिकली एकदम रिलॅक्स झालेले आहेत. राईट. आता आपण जसं म्हटलं कॅन्सरच्या बाबत आपण बोलतोय, पण लोकांना कॅन्सर होण्यासाठी काही कारण आता लागत नाही. म्हणजे लाईफस्टाईलच अशी आहे की तुम्ही रेग्युलरली तुमची झोप नाही होते, स्ट्रेस आहे किंवा इतर काही गोष्टी, तुमच्या फूड कन्झ्युमिंग हॅबिट्स ज्या आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. तुम्ही काय फूड म्हणजे ऑइल कुठलं यूज करताय किंवा बाहेर काही खाल्लं असेल तर. प्लस आत्ताच्या जनरेशन्सचं असं म्हटलं तर स्मोकिंग आणि ड्रिंकिंग या म्हणजे पाथवरती ते खूप जास्त आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे हॅबिट्स चेंज करण्यासाठी आपण होमिओपॅथीमध्ये काही ट्रीटमेंट करतो का? एक्झॅक्टली राईट. आमच्याकडे पेशंट्स आहेत की ते हॅबिच्युअल ड्रिंकर होते, हॅबिच्युअल स्मोकिंग वगैरे घेत होते. असं होमिओपॅथिकमध्ये मेडिसिन्स आहेत की त्यांच्या ते हॅबिट्समध्ये पण आपण रिड्यूस करू शकतो आणि रिड्यूस करत करत कम्प्लिटली स्टॉप करू शकतो. त्यांच्या बॉडीमध्ये जे हे त्याचे टॉक्झिन जे झालेले आहेत, निकोटीनचे टॉक्झिन्स किंवा अल्कोहोलचे टॉक्झिन जे लिव्हरवरती वगैरे इम्पॅक्ट करतात,
तर आपल्याकडे डिटॉक्सिफिकेशन मेडिसिनसारखं पण मेडिसिन्स आहेत जे आम्ही इम्युनिटी मेडिसिन वगैरे म्हणतो तर त्यांची इम्युनिटीने ते त्यांना स्ट्रॉंग करतात. त्यांचं लिव्हरमध्ये जे डॅमेज झालेलं आहे, लिव्हर ग्रेड 2 झालेलं आहे, ग्रेड 3 झालेलं आहे, लिव्हर सिरोसिस वगैरे ते, तर त्यांना आम्ही ते रिव्हर्स करतो ते. तर त्याप्रमाणे त्यांचं जे बॉडीमध्ये म्हणजे वेस्ट झालेलं आहे किंवा बॉडी खराब झालेली त्याला ते रिकवर करू शकतो आपण ते थ्रू होमिओपॅथिक मेडिसिन्स. ओके, म्हणजे असं एकंदरीत म्हणायला गेलं तर आपण सुरुवात करू शकतो त्या गोष्टीसाठी. अगदीच म्हणजे लोकांना असं वाटतं की जर तुम्ही यंग जनरेशनचं कॉन्व्हर्सेशन कधी ऐकलं जे स्मोकिंग आणि ड्रिंकिंगच्या आहारी गेलेत, तर त्यांचं असं असतं की छोडना यार हो जाएगा, अभी तो मेरे से नहीं छूटता है, असं म्हणजे एक रेग्युलरली आपण बोलतो की नेक्स्ट मंथ से मैं छोड दूंगा. हे तर कधी म्हणजे आपण बघत नाही, पण हे कॉमन आहे सगळ्यांमध्ये आता. आणि बरेच लोक असं आहेत की ज्यांना खरंच इच्छा आहे ह्या गोष्टींवरती की मला माझ्या बॉडीवर वर्क करायचं आहे, मला सोडवायचं आहे, पण एक मनाची म्हणजे एक असते ना की मला परत पुन्हा किंवा मित्रसंगती आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमुळे ते लोक परत एकदा त्या आहारी जातात. तर मग होमिओपॅथीमध्ये जर ही ट्रीटमेंट घेतल्यावरती त्यांना ह्या सगळ्या व्यसनांची म्हणजे पुन्हा एकदा ते स्टार्ट करण्याची इच्छा होते का? नाही, बिलकुल नाही होत. कारण की होमिओपॅथीमध्ये आम्ही जसं मेडिसिन देतो तर त्यांचा जो अर्ज जो आहे त्याला अर्ज म्हणतात किंवा तो लत म्हणतो की त्यांना त्याची स्मोकिंगची लत लागली किंवा अल्कोहोलची लत लागली, तर ते ब्रेनमध्ये जे ब्रेन त्यांना सिग्नल देत असतो की तुम्हाला हे घ्यायचं आहे किंवा तुम्हाला ह्याचं फिलिंग यायचं आहे, तसं आहे का. तर होमिओपॅथी त्या फिलिंग्सला ते अर्जला ते तिथे स्टॉप करून टाकतो. म्हणजे तुमचं माइंडमध्येच ते जात नाही. ते पहिले पण नव्हतं, पण तुम्ही स्वतःला सवय लावली आहे थ्रू सोशल, थ्रू फ्रेंड्स, आणि मग काही लेवलमध्ये तो बॉडी तुम्हाला माइंडला तो इन्स्ट्रक्ट करत असतो. माइंड बॉडीला इन्स्ट्रक्ट करत असते की बाबा तुला आता हे पाहिजे. पण थ्रू होमिओपॅथी दिलं ते तिकडंच कट डाऊन होऊन जातो आणि परत त्यांना काही सवय वगैरे काही गरज पडत नाही त्याची. नाईस. म्हणजे असं पण एक म्हणू शकतो की सायकोलॉजिकली पण त्यांना थोडं विचार करण्यासाठी किंवा त्याच्यामधनं बाहेर येण्यासाठी सुद्धा आपल्याला होमिओपॅथीमध्ये म्हणजे हेल्प करतं आपल्याला हे ट्रीटमेंट्स. आता सायकोलॉजी फॅक्टरबद्दल आपण बोलत आहोत, तर तुम्ही बरेच कॅम्प्स घेता ह्याच्या रिलेटेड आणि लहान मुलांसाठी, शिवाय आत्ताच्या जनरेशनसाठी आपण जर बघितलं तर सगळे स्ट्रेसमध्ये असतात किंवा काही गोष्टी आहेत की बरेच लोक शेअर करत नाहीत, आपल्यातच असतात. बऱ्याच गोष्टी म्हणजे लोकांना हे डिसीज आहेत पण त्यांना माहिती नाही आहे किंवा ते जाणून देत नाहीत लोकांना. तर तुम्ही त्याचे अवेअरनेससाठी कॅम्प्स घेता बरेच, आम्ही बघितले आहे तुमच्या सोशल मीडियावरती किंवा एकंदरीत तुमचं जे काही प्रोफाईल आहे याच्यावरती दिसून येतं. तर ADHD आणि आपलं ऑटिझम ह्या दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही अवेअरनेस क्रिएट करता, कॅम्प्स घेता आणि अशाही ट्रीटमेंट तुम्ही देता होमिओपॅथीद्वारे. तर ह्याबद्दल आम्हाला थोडं काही सांगा. ऑटिझम हे कसं आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज ASD आहे, ADHD आहे. ह्याच्यामध्ये कसं लहान मुलं स्पेशली जी आता 2 वर्षापासून ते 7-8 वर्षामध्ये जे आहेत ह्यांच्यामध्ये बिहेवियरल इश्यूज खूप पॅरेंट्सनी ऑब्झर्व केलेले आहेत. स्पेशली हे कोविडनंतर जसं लोकांचं सोशल इंट्रॅक्शन कमी झालं, एक दुसऱ्यांना भेटणं कमी झालं, एकदम फॅमिली रिस्ट्रिक्ट झाली, न्यूक्लिअर फॅमिली झाली, तर त्या मुलांमध्ये काही मुलांमध्ये तो सायकोलॉजिकली त्यांना इम्पॅक्ट करायला लागला, न्यूरो डेव्हलपमेंटमध्ये त्यांचं इम्पॅक्ट करायला लागलं, त्यांचं बिहेवियरलमध्ये इश्यूज बघायला लागले. हे आत्ता रिसेंटली खूप जास्त बघितलेलं आहे. ऑटिझम असं नाही का हे आत्ता सुरू झालेलं आहे. ऑटिझम जर तुम्ही 50 वर्ष 100 वर्ष पण आगे जर बघितलं असतं तर हा ऑटिझम होताच, पण तो तितका जास्त फ्रिक्वेंट नव्हता, तो इतका जास्त कॉमन नव्हता. आपण पहिले कसं खूप विचार करायचो किंवा आपण ऐकायचो की कोणातरी रिलेटिव्समध्ये कोणाला तरी असं लांबून आहे, असं कोणा जवळ नव्हतं. पण आत्ता आपण आपल्या आजूबाजूला आपण ऑब्झर्व करतो आहे, आपल्या सोसायटीमध्ये ऑब्झर्व करतो आहे, कोण आपल्या फॅमिलीमध्ये ऑब्झर्व करतो आहे किंवा कोणाचे प्रॉपर मुलंच त्याच्यामध्ये अफेक्टेड असतात ऑटिझममध्ये, ADHDमध्ये. तर हे न्यूरल डेव्हलपमेंट डिसऑर्डर्स हे स्ट्रेस इंड्युस्ड आहे. पॅरेंट्सला ड्युरिंग प्रेग्नेन्सी म्हणा किंवा ड्युरिंग प्रेग्नेन्सीच्या अगोदर म्हणा, पॅरेंट्सला जेव्हा स्ट्रेस असतो तो स्ट्रेस कुठे ना कुठे मुलांमध्ये तो पास होऊन जातो आणि त्याच्यामध्ये त्याचा जो ब्रेन डेव्हलपमेंट जो आहे तो इम्पॅक्ट करतो. आणि जर तो इम्पॅक्ट केला की ते बाळांमध्ये असं सिम्टम्स आपल्याला बघायला लागतात की त्याच्यामध्ये एक स्पीच डिलेड असतो, तो आय कॉन्टॅक्ट ठेवत नाही, तो
बिहेवियरल इश्यूज असतात, सोशली तो लोकांसोबत कनेक्ट होत नाही, तो बाकीच्या मुलांसोबत खेळायला तो नाही करत, त्याला एकटे राहायला वाटतो, तो खूप टँट्रम्स थ्रो करतो, स्टबन टाईप ऑफ किड असतो. तर हे सगळे नॉर्मल सिम्टम्स आपल्याला ऑटिझममध्ये आत्ता बघायला लागलेत आणि ह्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस कॅम्प ह्याच्यासाठी घेतो आहे. खूप पॅरेंट्स जे आहेत हे खूप एकतर नेग्लिजंट असतात किंवा बोथ पॅरेंट्स जर वर्किंग असतील तर त्यांना इतकं जास्त लक्ष नाही राहत आणि मग त्यांना हे आयडेंटिफाय व्हायला पण टाईम लागतो की बाबा हां आमच्या मुलाला हे आहे. किंवा काही काही पॅरेंट्स खूप डिनायल मोडमध्ये असतात, त्यांना दिसतो की काहीतरी वेगळं आहे पण ते त्याला ॲक्सेप्ट करत नाही. तर जर लोकांमध्ये आम्ही जसं अवेअरनेस हे करतो, स्क्रीनिंग टेस्ट असते की काही काही क्वेश्चन्स असतात, आम्ही ते क्वेश्चन्स त्यांना विचारतो. तर जे ते क्वेश्चन्स विचारल्यानंतर त्याच्यामध्ये आयडेंटिफाय होतो की त्याचा स्कोर किती आलेला आहे, काय आलं. मग ते पॅरेंट्सला आम्ही एज्युकेट करतो, हे बघा हे मुलांमध्ये हे सिम्टम्स आलेले आहेत, हे त्याचं टोटल रेकॉर्ड आलेला आहे. तर त्याप्रमाणे हा माइल्ड ऑटिझम आहे किंवा मॉडरेट ऑटिझम आहे किंवा सिव्हिअर ऑटिझम आहे. मग आम्ही त्यांना त्याप्रमाणे त्यांना गाईड करतो की बाबा हे आपण ट्रीटमेंट स्टार्ट करतो आहे त्यांना. मग त्याच्यासोबत पॅरेंटिंगचा आम्ही गायडन्स करतो आहे की पॅरेंट्सने त्यांना कसं टेक केअर करायला पाहिजे आणि कसं स्कूलमध्ये त्यांना अप्रोच करायला पाहिजे, कसं त्यांची लाईफस्टाईल रुटीन हे करायला हे पूर्ण अवेअरनेस कॅम्पमध्ये आम्ही हे करतो. आम्ही अवेअरनेस कॅम्प आत्ताचं जसं स्टार्ट केलं आहे, मोस्टली प्री स्कूल, फर्स्ट, सेकंड, थर्ड ह्या एज जे असतात हे खूप सॉफ्ट एज असतो लहान मुलांचा. त्याच्यामध्ये जसं तुम्ही लवकर आयडेंटिफाय करतील ह्या मुलांमध्ये, तुम्हाला तितकं लवकर त्याच्यावरती ग्रिप करता येईल आणि तितकं लवकर तुम्ही त्याला ट्रीट करू शकतात आणि एक नॉर्मल लाईफ जे आहे ते ऑटिस्टिक किडला आपण ते देऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही म्हणालात जसं की लहान मुलांमध्ये बरेच म्हणजे आत्ताच्या जनरेशनने त्याला नाव दिले की एक्स्ट्रोवर्ड आणि इंट्रोवर्ड. तर आपण असं म्हणू शकतो की जे एक्स्ट्रीम इंट्रोवर्ड आहेत त्यांना मे बी असं असू शकतं की ज्यांना सोशलाइज करायला आवडत नाही किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ते आपल्याशी शेअर करत नाही, आपल्या आपल्यातच असतात. तर त्यांना काही म्हणजे ह्याच्या रिलेटेड इश्यू असू शकतात किंवा ह्याची स्टार्टिंगसुद्धा त्यांच्याजवळ असू शकते. आता होमिओपॅथी जेव्हा आपण ह्या सगळ्यासाठी ट्रीटमेंट देतो ह्यावर, तर मग ह्याच्यामध्ये फक्त मेडिकेशन्सच होतात की काही योगा किंवा बऱ्याच गोष्टी केल्या जातात का? ह्याच्यामध्ये कसं जे ऑटिझम किड्स असतात त्यांच्यामध्ये फिजिकल काही डेव्हलपमेंट जे असतात स्लो असतात, त्याच्यामध्ये स्पीच डिलेड असतो. तर त्याच्यासाठी त्यांना स्पीच थेरपीची कधी कधी गरज पडते. तर मी त्यांना तिकडे ॲडवाईस करतो किंवा गाईड करतो की तुम्ही गरज पडली तर तुम्ही हे घेऊ शकता. बिहेवियरल थेरपी असते, मग त्याच्यासोबत योगा पण ट्रीटमेंट असतो. मसल्स वगैरे त्यांना स्ट्रेंथन करायचा, त्यांना ॲक्टिव्ह बनवण्यासाठी मेंटली आणि फिजिकली ते योगा पण करतात. एक ऑक्युपेशनल थेरपी म्हणून असतं, ते ऑक्युपेशनल थेरपी असं खूप टाईपचे वेगळे थेरपीज अवेलेबल असतात आता आहेत ते सोसायटीजमध्ये. तर आम्ही त्यांना जर काही मुलांमध्ये जर गरज पडली तर त्यांना आम्ही ॲडवाईस करतो की बाबा हां तुम्ही इकडे जाऊ शकतात, हे थेरपीज घ्या, सोबत तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन स्टार्ट करा, म्हणजे बोथ टुगेदर वर्क्स इन अ बेटर वे. आता तुम्ही जसं सांगितलं की प्रेग्नन्सी दरम्यान जर काही स्ट्रेस असेल बोथ पॅरेंट्सना, तरीही म्हणजे बाळावरती, चाइल्डवरती फरक पडतो किंवा बऱ्याचदा आपण असं बघतो जे न्यूबॉर्न बेबीज आहेत तर त्यांनासुद्धा ADHD म्हणजे ऑटिझमचा प्रॉब्लेम आहे किंवा काही फिजिकल म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे असं आपल्याकडे एक सुपरस्टिशन्स आहेत किंवा असं म्हणतात मीथ आहे की ग्रहण बघितलं तर मग तुम्हाला ह्या सगळ्याचा प्रॉब्लेम होतो. तर मग तुमचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे की हे खरं आहे की म्हणजे की सायन्स ॲक्सेप्ट करतं ह्याला? नाही, ग्रहण म्हटलं की त्याच्यामध्ये मून, अर्थ, वॉटर हे कुठे ना कुठे कनेक्टेड आहात. तर जसं मून फेज येतो, फुल मून किंवा न्यू मून, आपल्या बॉडीमध्ये त्या प्रकारचे चेंजेस होतात. दॅट इज रिअल. जे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे त्याचा कुठे ना कुठे इंटरनल कनेक्शन असतो, पण ते आपण ॲक्सेप्ट करत नाही किंवा आपण स्वतःला मॉडर्न समजून त्याला आपण ह्याच्यामध्ये ते ॲक्सेप्ट करत नाही. पण दॅट इज रिअल की तुम्ही मून फेजला इम्पॉर्टन्स द्या, सूर्यग्रहणला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या, कारण की त्याच्यामध्ये बॉडीमध्ये असं काही काही चेंजेस होतात की त्या चेंजेसमध्ये त्या बाळांमध्ये पण ते इम्पॅक्ट करू शकतो. तर आणि पडलेला पण आहे. वी हॅव सीन मेनी केसेस. तर जेव्हा आम्ही हिस्ट्रीमध्ये विचारतो पॅरेंट्सला तर ते पॅरेंट्स म्हणतात की आम्ही
त्याला सिरियसली घेतलं नाही, की आम्हाला आमच्या नातेवाईकांनी किंवा आमचे आजोबांनी पंजोबांनी सांगितलं होतं की काळजी घे, पण आम्ही काळजी घेतली नाही. तर असं इम्पॅक्ट झालेलं आहे. जे क्लेफ्ट पॅलेट असतात किंवा मेंटल रिटार्डेड किड असतात, सेरेब्रल पाल्सीचे किड्स असतात, CPचे वगैरे जे लहान मुलं वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये असं कॉजेस बघितण्यात आलेलं आहे की हे ग्रहण जे असतात तर त्याच्यावरती पण आपलं हेल्थवरती किंवा लहान मुलांच्या हेल्थवरती इम्पॅक्ट करतो. तर त्याला लोकांनी स्पेशली प्रेग्नंट वुमेननी किंवा जे सोबत सेन्सिटिव्ह आहेत त्या लोकांनी त्याला सिरियसली घ्यायला पाहिजे आणि त्या प्रकारचे प्रिकॉशन्स घेऊनच त्या प्रकारे पुढे हे करायला पाहिजे. प्रेग्नन्सीसाठी सुद्धा होमिओपॅथीमध्ये आपल्या ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी तुम्ही काही म्हणजे मेडिटेशन करू शकता होमिओपॅथी थ्रू, किंवा ट्रीटमेंटही तुम्ही घेऊ शकता. मला वाटतं की प्रेग्नन्सी म्हणजे चाइल्ड बर्थसुद्धा होमिओ केअरमध्ये होतो आहे, राईट? तर मग ह्या दरम्यान आपण म्हणजे त्या आईला किंवा पॅरेंट्सना आपण ऑटिझम आणि ADHD बाबत अवेअर करतो का? आता जसं की पॅरेंट्सला फर्स्ट ऑफ ऑल तर ऑटिझम हे समजायलाच पॅरेंट्सला टाईम लागतो की माझ्या मुलाला ऑटिझम आहे किंवा असं काय सिम्टम्स येतात. जनरली आम्ही बघितलं तर आमचं कामच असतं, लास्ट 15 इयर्सपासून आम्ही ऑटिझम ADHDचे केस बघतो, तर आम्हाला इझिली आयडेंटिफाय होतो. पण हे जे पॅरेंट्स असतात हे पहिले तर न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मोस्टली जे राहतात, तर त्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या मुलांना जास्त टाईम नाही दिलं, त्याच्यामुळे त्यांना डेव्हलपमेंटल इश्यूज आले आहेत किंवा त्यांचा तो इतकं सोशल होत नाही आहे, इतका बोलत नाही आहे, इतकं तो बिहेवियरल इश्यूज आहेत, तर असं पॅरेंटला वाटतो. पण ते त्यांच्या बर्थमध्येच ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्येच काही काही इश्यूज होतात, त्याचा तो बाळावरती इम्पॅक्ट पडतो. जसं म्हटलेलं आहे की ब्रेन आणि गट हा जो कॉम्बिनेशन जो आहे, जर तो मुलांमध्येच जर डिस्टर्ब होतो तर हे ऑटिझम आणि हे केसेस वगैरे येतात. तर आम्ही पॅरेंट्सला गाईड करतो की किंवा तुम्ही बघितलं असेल की पहिले पूर्वज आपले म्हणत होते की जेव्हा पण मम्मी प्रेग्नेंट असेल तर त्यांना देवाचा फोटो लावायचा किंवा भगवद्गीता किंवा मुस्लिम्समध्ये कुराण वगैरे कंटिन्युअस वाचत राहायचं की त्याच्यामध्ये कसं माइंड रिलॅक्स असतो त्यांचा पण आणि सिमिलर व्हायब्रेशन्स ते मुलांना पण जातात ते. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तितकं व्हायब्रेशन्स त्या मुलांना चांगलं द्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये ते माइंड आणि त्यांचं पण हे रिलॅक्स असतो ते. तो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की प्रेग्नन्सीमध्ये आता गर्भसंस्कारमध्येच त्याचे हे सगळं काय काय येत आहेत ते आयुर्वेदिक पार्ट आहे त्याच्यामध्ये. हां, पण आम्ही पॅरेंट्सला सांगतो की मोस्टली तुम्ही जेव्हा प्रेग्नेंट असतात तर अवॉइड एनी मेडिसिन्स, स्ट्रॉंग मेडिसिन्स वगैरे अवॉइड करा. त्याच्यामध्ये खूप जास्त अँटीबायोटिक्स अवॉइड करा, स्टेरॉइड्स अवॉइड करा, जितकं मिनिमम मेडिसिन्स असतील तितकं घ्या. आणि ह्याच्यामध्ये होमिओपॅथी अजून जास्त चांगलं वर्क करते, कारण की होमिओपॅथिकमध्ये जे मेडिसिन देतात त्याचे साईड इफेक्ट्स नसतात. प्रेग्नेन्सीमध्ये पण साईड इफेक्ट्स नसतात आणि नंतर पण साईड इफेक्ट्स नसतात. तर आम्ही पॅरेंट्सला सांगतो की तुम्ही मेडिसिन्स ड्युरिंग प्रेग्नेन्सी काही लागत असेल तर फर्स्ट ऑप्शन ॲज अ होमिओपॅथिक ट्राय करा. होमिओपॅथीनंच बरं होऊन जाईल, म्हणजे तुमचं ओव्हरऑल प्रेग्नेन्सी पण चांगलं राहून जातील आणि प्रेग्नेन्सीमध्ये जे न्यूट्रिशनचे वगैरे पण जे इश्यूज असतात ते पण आपण होमिओपॅथी थ्रू मॅनेज करू शकतो. म्हणजे एकंदरीत जर पॅरेंट्स ना म्हणजे आयडेंटिफाय करायचं आहे, तर याचे काय सिम्टम्स असतात मुलांमध्ये जाणवतात की आपला मुलगा किंवा आपल्या बाळाला ह्या डिझीज आहेत हो, किंवा असं म्हणतो की ऑटिझम किंवा ADHD हे काहीतरी एक सुरुवात होत असेल कुठल्या तरी छोट्या गोष्टींमधनं, तर ते कसं ऑब्झर्व करावं पॅरेंट्सने आणि आयडेंटिफाय करावं? आणि ह्याचं ऑटिझम जसं म्हटलं मी की ऑटिझम इज ऑल्सो नोन ॲज ASD, ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर. हे एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये कसं असतं, लहान मुलं जे असतात ते आय कॉन्टॅक्ट नाही करत, त्यांचा स्पीच डिलेड असतो, ते बाकीच्या मुलांमध्ये ते इंटरॅक्ट होत नाही आहे, मिक्स होत नाही आहे, त्यांना एकटे राहायला आवडतो, स्टबर्डनेस खूप जास्त येऊन जातो. एक रिपिटेटिव्ह बिहेवियर असतात. तुम्ही त्याला कधी विचारलं की व्हॉट इज युअर नेम, तो आन्सर करण्यापेक्षा तो परत तोच रिपीट केलं की व्हॉट इज युअर नेम, तो आन्सर नाही करणार आहे. त्यांचा तो लॉजिकल ब्रेन जो असतो तो तितका वर्क करत नाही आहे, तितकं ते होत नाही. तर दिस आर द अर्ली सिम्टम्स की कोण लहान मुलं तुम्हाला जर चालतं फिरतं पण दिसलं की हा खूप वेगळं बिहेव करतो, एकदम टँट्रम्स क्रिएट करतो, वेगळा आवाज करतो आहे,
पॅरेंट्स म्हणतात की तो 3 वर्षाचा झाला, 4 वर्ष झाला, 5 वर्ष झालं, आता पण त्याची स्पीच क्लिअर नाही झाली आहे, स्पीच डिले आहे, त्याचं बाकीचे डेव्हलपमेंटल डिले होते. मग स्कूलमध्ये पण तो असा असतो की एका जागी बसत नाही आहे तो. पॅरेंट्स आमच्याकडे जेव्हा टीचर्स आम्ही अवेअरनेस कॅम्प वगैरे घेतो, तर टीचर्स आम्हाला आमच्याकडे सांगतात, येतात की हे लहान मुलं आहेत, 1-2 मुलं असतात त्या ग्रुपमध्ये की त्यांना कंटिन्युअस एका जागी बसावं लागतं ते. तो इकडे तिकडे तो फिरत असतो. हां, चंचल आहे तो. तो एक्स्ट्रीम जो चंचल असतो, जो आय कॉन्टॅक्ट करत नाही, लिहायला त्या मुलांना इश्यूज आवडत नाही. तर हे दिस आर द अर्ली सिम्पटम्स जिथे तुम्ही जस्ट एक हे करू शकतो की बाबा आपल्याला डॉक्टरना कन्सल्ट करायला पाहिजे. डॉक्टरना भेटून आपल्याला डॉक्टरना एकदा दाखवायला पाहिजे की बाबा हे काय सिम्पटम्स आहेत. कारण की ऑटिझमसोबत वेगळे पण असतात. लर्निंग डिसेबिलिटी असते की अजून काय असतं. तर आपल्याला तो डिफरन्सिएशन करता येतो लवकरात लवकर, आणि जितकं लवकर तुम्ही आयडेंटिफाय केलं तितकं लवकर तुम्ही त्यांना मेडिसिन देऊ शकता, तितकं लवकर आपण त्यांना रिकवर करू शकतो. आता साधारणतः म्हणजे एक सिम्पटम आपल्या पॅरेंट्सना दिसले आपल्या चाइल्डबाबत की काहीतरी थोडं म्हणजे इश्यू आहेत आणि तुमच्याजवळ येऊन ट्रीटमेंट चालू केली. जर बिगनिंग स्टेजला हे डिझीज असेल म्हणजे या फॅक्टर्स दिसून येत असतील आपल्याला, तर साधारणतः किती टाईम पिरियड असतो आपल्याजवळ की आपण ट्रीटमेंट देतो आणि किती टाईम पिरियडमध्ये ह्या ट्रीटमेंट्स होतात? हे ऑटिझम जसं मी पहिले पण सांगितलं की जितकं लवकर ते अवेअर होतो, जितकं लवकर त्याचं ट्रीटमेंट करतं, तितकं लवकर तो कवर होऊन जातो. त्याच्यासोबत ऑटिझमचे टाईप्स पण असतात. माइल्ड ऑटिझम, मॉडरेट ऑटिझम, सिव्हिअर ऑटिझम. तर जितकं त्या सिम्पटम्सवरती त्यांना बेस्ड असतो की त्याला किती फास्ट रिकवर होऊन जाईल. त्याच्यासोबत पॅरेंटिंगचा एक रोल येऊन जातो की पॅरेंट्स पण किती त्याच्यामध्ये सपोर्ट करतात, किती त्याला हे करतात. तर नॉर्मली आम्ही माइल्ड टू मॉडरेट यांना सांगतो की 1.5-2 वर्ष लागतात त्यांना रिकवर व्हायला, आणि मॉडरेट टू सिव्हिअर म्हटलं तर त्याला 2-2.5 वर्ष लागतात त्याला तो रिकवर व्हायला. पण तो इतका रिकवर होऊन जातो की तो स्वतः सगळं ॲक्टिव्हिटीज करायला लागतो. स्वतः तो स्कूलला, कॉलेजला जावा लागतो. तो स्वतः तो बिझनेस पण करू शकतो. स्वतः ऑफिसमध्ये पण जाऊन तो काम करू शकतो. आमच्याकडे खूप पॅरेंट्स येतात. त्यांचं हेच एक्सपेक्टेशन असतं की तो इंडिपेंडेंट व्हावा, तो हे करावा. पण आम्ही बघितलेलं आहे आमच्या प्रॅक्टिसमध्ये, मी लास्ट 15 इयर्सपासून प्रॅक्टिस करतो, तर आमच्याकडे जे मुलं 5 वर्षाचे जेव्हा आले होते, आता ते अराउंड 21 इयर्स, 22 इयर्सचे आत्ता ते आहेत. पण ते स्वतः ते काम करत आहेत, स्वतःचा बिझनेस चालवत आहेत किंवा स्वतःचं ऑफिसमध्ये जाऊन ते काम करत आहेत. ते असं किती आहेत की त्यांनी ते ऑलिम्पियाड पण क्लिअर केलेले आहेत. पॅरेंटला इतकं डिफिकल्ट जातो लहान मुलांना अभ्यास घेण्यासाठी, ऑटिस्टिक किडला, किंवा त्यांना एका जागेवरती बसून ठेवण्यासाठी आणि कॉन्सन्ट्रेशन एका जागेवरती ठेवण्यासाठी, की पॅरेंट्स हरून जातात. ते पॅरेंट्स गिवअप करून टाकतात ते. पण थ्रू मेडिसिन्स आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की त्याच्यामध्ये इतकं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन येऊन जातं की ते खूप चांगलं रिकवर करतात आणि खूप एक्स्ट्रीम नॉर्मलपेक्षा जास्त त्यांच्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट होऊन जातं. ह्याच्यामध्ये कसं फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं की त्याचं इंटरेस्ट लेवल कशामध्ये आहे. कारण की त्याच्यामध्ये इंटरेस्ट लेवल ज्याच्यामध्ये असेल ना, तर तो पूर्ण दुनियाला विसरून जातो. तो फक्त त्याच टॉपिकवरती तो फोकस असतो, रिसर्च करत असतो, वेगवेगळे करत असतो. अँड तुम्हाला आश्चर्य वाटून जाईल की जे हे आहेत वर्ल्डचे जे चांगले ज्यांनी इन्व्हेंट केलेलं आहे किंवा नवीन नवीन गोष्ट फाईंड केलेली आहे, तर त्यांच्यामध्ये पण ऑटिस्टिकचे सिम्पटम्स बघितलेले आहेत. जसं तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे, टेस्ला हे कोणाचं आहे, ते इलॉन मस्क जो आहे तो त्याच्यामध्ये ऑटिझमचे सिम्पटम्स आलेले आहेत. काही ना काही फीचर्स आहेत. लिओनो डा विन्सी जे आहेत त्यांच्यामध्ये पण ते ऑटिझमचे सिम्पटम्स होते. ते कारण की ते आपल्या कामामध्ये इतके फोकस्ड असतात ते की त्यांना लोकांचं काही देणं घेणंच नसतं. त्यांना त्यांचा जो टार्गेट त्यांनी फिक्स केलेला आहे त्यांच्या डोक्यामध्ये जे आहेत ते तितकं हायर लेवलवरती ते करू शकतात. तर इट इज अंडरस्टूड की जे पण ऑटिस्टिक किड असेल दे आर व्हेरी स्पेशल. फक्त तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करा, त्यांचा इंटरेस्ट लेवल
त्याच्यामध्ये त्यांना ट्रेन करा, त्याच्यामध्ये त्यांना बेस्ट टू बेस्ट तुम्ही पण द्या, त्यांना पण त्याच्यामध्ये सपोर्ट त्यांचा होऊन जाईल आणि दे विल बी मोर बेटर दॅन द नॉर्मल किड्स. सो त्याप्रमाणे ऑटिझम हे खूप स्पेशल आहे. त्याला तुम्ही चांगलं हँडल केलं, जर तुम्ही चांगलं हे केलं तर जो नॉर्मल मुलं पण तितकं चांगलं नाही करू शकत, तुमचं नाव आणि फॅमिलीचं नाव तितकं नाव तो चांगलं करून देईल तो. जस्ट हँडल विथ केअर असं आपण म्हणू शकतो, की म्हणजे प्रत्येक चाइल्डला आपण मोर थोडं प्रिकॉशन्स किंवा मोर केअर आपण ह्या पर्सन्सना दाखवायला पाहिजे. आता तुम्हाला एवढं सगळं नॉलेज आहे याबद्दल आणि तुमचा एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, स्पेशली तुम्ही कॅम्प्स एवढे अवेअरनेस याबाबत घेतले आहेत, तर ADHD आणि ऑटिझमसाठी तुम्हाला आम्ही ऐकलं की नुकताच ह्या वर्षात अवॉर्ड मिळालेला आणि तोही दुबईमध्ये, तर ह्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. राईट. हे कसं, जसं इंडियामध्ये वेगवेगळे हे असतात, अवॉर्ड्स असतात किंवा रिकॉग्निशन्स असतात ते, तर त्याच्यामध्ये ॲज अ ऑटिझम आणि ADHD बेस्ट सेंटर इन इंडिया 2025 म्हणून आम्हाला अवॉर्ड भेटला होता. कारण की आम्ही तितके लोक पेशंट बघितलेत, तितक्या लोकांचा अवेअरनेस केलं, तितक्या लोकांना रिझल्ट दिलेले आहेत. तर जसं जसं लोकांना रिझल्ट दिलेले लोकांना आमच्यावरती तो ट्रस्ट डेव्हलप झाला की हां, की हे डॉक्टर जे आहेत, डॉक्टर वसीम चौधरी जे आहेत, हे ऑटिस्टिक किड्सला क्युअर करतात. आणि आमच्याकडे खूप सारे टेस्टिमोनियल्स आहेत, खूप सारे रिझल्ट्स वाईज पण आहेत, की पेशंट स्वतः सांगतात की सर आम्ही 14 वर्षामध्ये जे आम्ही रिझल्ट नाही बघितले, आम्ही इतके 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आम्ही रिझल्ट बघतात. तर दॅट इज व्हेरी, म्हणजे अवॉर्ड्स तर ठीक आहे भेटत असतात, पण आम्हाला अवॉर्ड्सपेक्षा जे पॅरेंटचं जे हे असतो फीडबॅक असतो, दॅट इज अनबिलिव्हेबल. म्हणजे तो सॅटिस्फॅक्शन जो असतो तो एकदम वेगळ्याच लेवलचा असतो तो. म्हणजे अवॉर्डच्या कंपॅरिझनमध्ये जे ट्रीट केलेले पेशंट्स आहेत, तुम्ही त्यांना खूप दिवसांनी जेव्हा भेटता आणि त्यांच्यातली इम्प्रूव्हमेंट बघता, तर ते तुम्हाला एक म्हणजे मनामध्ये वेगळ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन देऊन जातं. मग दुबईमध्ये तुम्ही आता जेव्हा सुरुवात केली क्लिनिकला, तर कधी सुरुवात केली आणि साधारणतः किती वर्ष आपल्या दुबईमध्ये ट्रीटमेंट्स चालू आहेत आणि कुठे चालू आहेत? हे दुबईमध्ये मी लास्ट 2 इयर्सपासून प्रॅक्टिस करतो आहे. जसं दुबईमध्ये आल्यानंतर मी बघितलं की खूप कॉमन डिझीज कंडिशन, हेअर स्किन रिलेटेड हे खूप कॉमन डिझीज कंडिशन आहेत. मग स्ट्रेस रिलेटेड पण खूप वेगळे डिझीज कंडिशन्स आहेत. मग आम्ही इनिशियली मी ॲज अ व्हर्च्युअल प्रॅक्टिस स्टार्ट केली, म्हणजे ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं. ऑनलाईनमध्ये मग पेशंटला तिथे कन्सल्ट करून मग मेडिसिन्स आम्ही इथे पाठवत होतो. जसं खूप सारे आहेत, फेडेक्स आहे, मग नंतर बाकी अरामॅक्स वगैरे आहेत, हे कुरिअर सर्व्हिसेस आहेत. ते विदिन 2 to 3 days, विदिन अ वीक ते मेडिसिन पोहोचत होते. मग जसं जसं लोकांचं डिमांड वाढायला लागलं की बाबा हां, इतकं पेशंट्स आम्हाला डेली नाही म्हटले तरी 8 ते 10 इंटरनॅशनल पेशंटचे कन्सल्टेशन्स असतात. आणि त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 3 ते 4 हे UAE कंट्रीज जे आहेत, ते UAE कंट्रीजचं जास्त पेशंट्स येत राहतात. अँड ॲज दुबई व्हेरी क्लोज टू इंडिया ऑल्सो, की तुम्ही 2-4 तासामध्ये इंडिया तू हे कवर करू शकता. तर त्याप्रमाणे आम्ही थोडं हे डेव्हलप केलं की वाय नॉट वी सेटअप आवर क्लिनिक इन दुबई. त्या बेसिसवरती मग आम्ही क्लिनिकचा पूर्ण प्लॅन केलं. मग हळूहळू सेटअपच्या प्रोसेसवरतीच आता आहोत आम्ही. आणि जसंच आता क्लिअर होऊन जाईल काही गोष्ट टेक्निकल पार्ट्स, मग आम्ही प्रॉपर क्लिनिक पण सेटअप करणार आहेत ते. आणि आम्ही डे टू डे पेशंट्स इथे बघणार. डे टू डे तर आम्ही व्हर्च्युअल लेवलवरती बघतोच आहे, फिजिकल लेवलवरती ते स्टार्ट होणार आहेत आता. आता रिसेंट तुमचा नोव्हेंबरमध्ये 3 ते 4 डेजचा दुबईमध्ये म्हणजे अवेअरनेस कॅम्प पण म्हणू शकतो किंवा स्पेशली ऑटिझम आणि ADHDसाठी तुम्ही अपॉइंटमेंट्स घेतलेले बऱ्याच लोकांनी तुमच्याकडे, तर त्या दरम्यान तुमचा काय एक्सपिरियन्स होता आणि दुबई मधल्या लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? दुबईमध्ये रिस्पॉन्स इज फॅन्टॅस्टिक. कारण की लोकांना जसं इथे अवेअरनेस आहे आणि ते त्याच्याबद्दल इम्पॉर्टन्स माहिती आहे त्यांना होमिओपॅथीचं. आणि त्यांना माहिती की त्याच्यामध्ये ते कसं त्याला मॅनेज करू शकतात किंवा ते कसं हँडल करू शकतात. आणि मग होमिओपॅथी ॲज वी बिंग अ ट्रस्टेड क्लिनिक आमचं, तर लोकांना ते त्यांना पण आम्हाला कनेक्ट करायला टाईम नाही लागला. आमचे काही पेशंट्स आहेत की बाबा ते 8-10 वर्षापासून आमच्या
कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा काय, तर त्यांना जसं कोणी आजूबाजूला सांगतो दुबईमध्ये पण की आमच्या पेशंट्सला ऑटिझमचा डिझीज आहे, ADHD आहे किंवा अजून काय आहे, तर ते लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करतात, आम्हाला कनेक्ट करतात. आणि मग आता लास्ट 3-4 डेजमध्ये जसं मी ते दुबईमध्ये पेशंट बघितले आहेत, ऑटिझमचे पेशंट बघितलेले आहेत, वेगवेगळ्या टाईपचे पेशंट्स बघितलेले आहेत, तर त्याप्रमाणे मला हे आयडेंटिफाय झालेलं आहे आता की बाबा हे जे आहेत लोकांना ॲक्च्युअल होमिओपॅथीची खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, नॉलेज आहे, आणि आपल्याला पण इथे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे होमिओपॅथीमध्ये. आता दुबईमध्ये तुम्ही सुरुवात केलेलीच आहे, तर मग आणखीन कुठल्या देशांमध्ये तुम्ही ट्रीटमेंट देता का? तसं ट्रीटमेंट बघितलं लास्ट 10 इयर्समध्ये वी हॅव कम्प्लिटेड मोर दॅन 150 कंट्रीज, ज्याच्यामध्ये दुबई असू द्या, सौदी असू द्या किंवा कतर असू द्या, कुवेत असू द्या, US असू द्या, UK असू द्या, जर्मनी असू द्या, स्पेन असू द्या, मग मलेशिया असू द्या किंवा अजून पण सिंगापूर कंट्रीज वगैरे असतात, तिथे आमचं व्हर्च्युअल प्रॅक्टिस म्हणा, ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणा, हे सगळं कंटिन्यूस असतो. आमचं जसं जसं आमच्याला इन्क्वायरीज येतात, आम्ही स्वतः ॲज ऑनलाईन होमिओपॅथिक डॉक्टर्स म्हणून आम्ही अपॉइंट केले आहेत की त्यांचं कामच असतं की बाबा डेली ऑनलाईन कन्सल्टेशन घ्यायचे, ते कन्सल्टेशन ते घेतात, मग फायनल कन्सल्टेशन कधी त्यांना जर वाटलं तर ते फायनल कन्सल्टेशन करतात किंवा माझ्यापर्यंत येत होते ॲज अ सिनियर डॉक्टर. मग मी त्यांच्यासोबत काही टाईमसाठी बोलतो की काय इश्यूज आहेत काय नाही, मग मी आमच्या सिनियर डॉक्टरला त्यांना गाईड करतो की हे आपण मेडिसिन स्टार्ट करायचं, असं स्टार्ट करतात. आणि मग तिथून आम्ही इंडियामधून ऑल ओव्हर वर्ल्डला मेडिसिन्स आम्ही प्रोव्हाइड करतो आहे ते. आणि तेही तुमच्याच प्रोडक्ट्स जे आहे त्याचेच. नाईस नाईस. म्हणजे ग्लोबली सुद्धा तुम्ही फक्त इंडियामध्ये नाही आणि दुबईमध्ये नाही तर ग्लोबली तुम्ही वर्क करताय गेल्या 10 वर्षांपासून. म्हणजे मोठी प्रोसेस आहे. तर ह्याच्या मागे मोठी टीम असते. म्हणजे जोपर्यंत आपली टीम वाढत नाही किंवा टीम मेंबर्स आपले त्या पोटेन्शियल्सचे नसतील तर त्या लेवलपर्यंत आपण पोचत नाही. मग या सगळ्यांचं तुम्हाला कसं हेल्प होते या सगळ्यामध्ये आणि ते कसे त्यांचे वर्क म्हणजे पार्ट पाडतात ह्याच्यामध्ये? टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. विदाऊट अ टीम यू कॅन डू एनिथिंग. कोणती गोष्ट असू द्या ते. तर जसं की मी जसं प्रॅक्टिस स्टार्ट केली तर मी ऑब्झर्व केलं की इट इज नॉट ओन्ली वन पर्सन वर्क की ते सगळं हँडल करू शकतात की बाबा कन्सल्टेशन पण घ्यायचं, मेडिसिन्स पण प्रिपेअर करायचं. तर जसं मी सांगितलं आहे की मोर दॅन 15 to 20 डॉक्टर्स आमच्याकडे ॲट वन टाईम असतात ते प्रॅक्टिसला. आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी पण डॉक्टर्स असतात. जे डॉक्टर्स वेगळ्या सिटीजमध्ये आहेत, काही काही डॉक्टर जे आहेत ते आमच्या MP मध्ये पण बसलेले आहेत. ते MP मधून पण ते कन्सल्ट करतात, MP मधून पण ते पेशंटला इन्क्वायरीज जसं येतील त्यांना ते रिस्पॉन्स करतात. तर असं आम्ही विदिन पुणे पण डॉक्टर्स ठेवलेले आहेत, 15 to 20 डॉक्टर्स पुण्यामध्येच ठेवलेले आहेत, अदर सिटीजमध्ये पण ते ठेवलेले आहेत की तिकडचं तिकडे ते त्यांना कन्सल्ट करू शकतात आणि तिथून ते आम्हाला मेडिसिन्स प्रोव्हाइड करतात. सो इट इज नॉट ऑलवेज वन पर्सन, इट्स जस्ट अ टीम ऑफ एव्हरीथिंग. इट कुड बी क्लिनिकल, नॉन क्लिनिकल ऑल्सो, बाकीचे जे स्टाफ असतात. सो ईच अँड एव्हरी स्टाफ विथ अस इज व्हेरी इम्पॉर्टंट, स्टार्टिंग फ्रॉम अ रिसेप्शनिस्ट, मेडिसिन मेकिंग पर्सन. मग ह्याच्यामध्ये माझा भाऊ पण आहे, तो पण ॲज अ इन्व्हॉल्व आहे, तो पण फुल टाईम आहे. वी हॅव माय सिस्टर, ती पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. माय वाईफ इज जस्ट नेक्स्ट टू मी ऑलवेज, तर शी इज ऑलवेज देअर टू हेल्प मी. शी ऑलवेज टेक केअर ऑफ एव्हरीथिंग की कसं ते मॅनेज करा. सो इट इज माय पार्ट इज ओनली द ऑपरेशनल पार्ट की मेडिसिन्स कसं द्यायचं, पेशंटला रिझल्ट्स कसं द्यायचं ते आहे. पण बाकीचा जो आहे तो माझ्याकडे वंडरफुल टीम आहे की त्याच्यामुळे मी इतकं डेव्हलप झालं आहे. कारण की मी पण बघितलं की ॲज अदर डॉक्टर्स पण असतात, त्यांच्यामध्ये पण डेव्हलपमेंट होत राहते, प्रोग्रेस होत राहतो. पण जर तुमची टीम स्ट्रॉंग असेल, तुमच्याकडे जर चांगले लोक असतील, तर तुम्हाला कुठेच बघायची गरज पडत नाही. तुम्ही फक्त एक डायरेक्शनवरती फोकस करा, बाकीचे सगळं तुमची टीम हँडल करू शकते. टीम हँडल करू शकते. राईट. आता तुम्ही अवेअरनेस कॅम्प जसे घेतलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे दुबईतसुद्धा होत आहेत, इंडियामध्ये होत आहेत, ग्लोबली होत आहेत. तर नेक्स्ट तुमचा कॅम्प दुबईमध्ये कधी आहे आणि लोक तुम्हाला कसे कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा नॉर्मली जर काही ट्रीटमेंट्स करायच्या असतील आपल्या दुबईतल्या लोकांना तुमच्याकडनं, तर त्यांनी तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करावा? ह्याच्यासाठी आमचं वेबसाईट आहे.
वेबसाईटमध्ये सोशल मीडिया कॉन्टॅक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये लोक आम्हाला डेली जर बघितलं तर डेली इन्क्वायरीज येतच राहतात. ते व्हर्च्युअल पण येतात किंवा फिजिकली पण येतात. जसं मी आत्ता इथे 4 ते 5 दिवसासाठी दुबईमध्ये आलो, तर माझे येण्या अगोदरच माझे 2 ते 3 दिवसाचे अपॉइंटमेंट फुल झाले होते. राईट, फक्त लास्ट 1 दिवसाचा होता जो आपण ह्याच्यासाठी युटिलाइज करतो आहे. नाही तर पूर्ण आपलं हे झालं असं होतं. तर जसं पूर्ण टीम त्याला पूर्ण हँडल करते, की जेव्हा डॉक्टर येत आहेत की त्यांच्या 1 आठवडा अगोदरच त्यांचे अपॉइंटमेंट शेड्यूल होऊन जातात आमचे, की 10 वाजता हे पेशंट आहे, 11 वाजता हे पेशंट आहे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जसं पेशंट ते लाईनअप करून ठेवतात ते. तर त्याप्रमाणे हे असतं. आणि बाकीचे पेशंटला ज्यांना आम्हाला कन्सल्ट करायचं असतं ते आमच्या वेबसाईटमध्ये जाऊ शकतात. तिथे आमचं हे बघू शकतात की त्यांच्या कशा रिलेटेड डिझीज आहेत, काय आहेत, मग आमचे काय एक्सपर्टीज आहेत, मग त्याप्रमाणे ते आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकतात, मेलवरती कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा अजून काय सोशल मीडियाज वगैरे ते करू शकतात. आमचा ऑन लाईव्ह पेशंटला रिस्पॉन्स होतो. वी हॅव अ फास्टेस्ट टाईम, की कोणी पेशंटला आम्हाला क्वेश्चन केलं विदिन 2 मिनिट्स आम्ही त्यांना रिप्लाय करतो. इतकं आमची बॅकहँड टीम जे पण आहे ते तितकं ॲक्टिव्ह असते ते. राईट. मग जर तुम्हालाही नेक्स्ट कॅम्प जर अटेंड करायचा असेल सरांचा आणि तुम्हालाही असं वाटतं की काही अवेअरनेस तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की नक्की ह्या गोष्टी काय आहेत, किंवा होमिओपॅथी रिलेटेड जर तुम्हाला काही ट्रीटमेंट घ्यायच्या असतील, काही सजेशन्स हवे असतील, तर नेक्स्ट कॅम्पला तुम्ही नक्की या आणि सरांचं जे काही डिटेल्स आहेत, सोशल मीडियाचे आहेत, वेबसाईटचे आहेत, कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, हे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्कीच टाकून देईन. तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही सरांना डिरेक्टली विचारू शकता. तर ह्या सगळ्यांमध्ये आता तुम्ही आम्हाला एवढं नॉलेज दिलं, तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि सध्या होमिओपॅथी तुम्ही म्हणता की आपण होमिओपॅथीने बऱ्याच गोष्टी क्युअर करू शकतो आणि देर इज अ वे की आपण होप्स ठेवू शकतो बऱ्याच गोष्टींसाठी. म्हणजे कॅन्सर झालं, डायबिटीज झालं, मोठ्या मोठ्या डिझिजेसवरती आपण वर्क करतो आहे आता ह्याच्यातनंच. तर जे न्यू बीज आपले आहेत, न्यू जनरेशन, आणि जे खूप इंटरेस्टेड आहेत ह्या फील्डमध्ये, म्हणजे मला डॉक्टर व्हायचं आहे. लहानपणी कोणालाही प्रश्न विचारला तर सगळे म्हणायचे ना की तू मोठं होऊन काय म्हणणार, डॉक्टर. पण ॲक्च्युली कोणी बनत नाहीत असं. पण आता बरेच लोक आहेत की ज्यांचा इंटरेस्ट पण आहे ह्या सगळ्या फील्डमध्ये. त्यांना नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत, नवीन गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. सो ज्यांना होमिओपॅथीमध्ये आणि ह्या ट्रीटमेंट्समध्ये इंटरेस्ट आहे, तर अशा न्यू बीजना, न्यू फ्रेशर्स लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल एज्युकेशन वाईज, किंवा काय सल्ला द्याल की कसं त्यांनी करायला हवं यात? ह्याच्यामध्ये मी तर त्यांना सांगेल की होमिओपॅथी इज अ व्हेरी गुड स्कोप फॉर प्रॅक्टिस. कारण की जसं जसं लोकांचं ह्या गोष्टींवरती अवेअरनेस होत चाललेला आहे, इम्युनिटी, साईड इफेक्ट्स ऑफ अदर मेडिसिन, साईड इफेक्ट्स आणि बाकीचे पण जे गोष्ट होत आहेत, तर ते आत्ता नॅचरल वेवरती, क्लीन वेवरती आत्ता हर्ब्सवरती किंवा ज्याचे काही साईड इफेक्ट नसतात त्या मेडिसिन्सवरती लोकांचं रुझान आता जास्त झालेलं आहे. तर दिस इज खूप पुढे जाऊन खूप ग्रो होणार आहे ही इंडस्ट्री. होमिओपॅथी म्हणा किंवा आयुर्वेदा म्हणा, तो लोकांनी त्याला होल्ड करा. लोकांनी त्याला आत्तापासून म्हणजे त्याच्यावरती प्रॅक्टिस, आपलं कंट्रोल चांगलं ठेवा, लर्न करा चांगला. जे न्यू डॉक्टर्स येत आहेत, मी त्यांना, जसं आमच्याकडे पण असिस्टंट डॉक्टर्स असतात, ट्रेनी डॉक्टर्स असतात, तर मी त्यांना ते सांगतो की तुम्ही तुमचं BHMS प्रॉपरली करा, त्याच्यावरती हे करा. जसं तुम्ही तिथून येतात, जसं आमच्याकडे पण येतात, आम्ही त्यांना पूर्ण ट्रेन करतो की कसं केस टेकिंग. कॉलेजमध्ये तर शिकवलं असतात, पण कॉलेजवाले जसं म्हटलं की दॅट इज मोर रिलेटेड टू थेरॉटिकल. जसं असतो की बाबा ते पास होण्यासाठी हे असतो त्यांचा एम, लहान मुलांचं जे कॉलेजमध्ये असतो ते. पण जसं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये येता, तुमचा पूर्ण प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये तुम्ही एकदम हे गोंधळून जातात की जे कॉलेजमध्ये शिकवलं आहे आणि जे प्रॅक्टिकली जे करतो आहे ते खूप डिफरन्स आहे. राईट, कारण की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा करता, जर तुम्ही पेशंटला फेस टू फेस बघता, तर पेशंट तुमच्याकडून काय आन्सर्स तुमच्या आईजवरून पण एक्सपेक्ट करतात की तुम्ही कसं बोलता, ते कसं तुम्ही त्यांना रिस्पॉन्स करता, कसं तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स त्यांच्यासमोर दाखवतायत, त्याच्यावरतीच पेशंटचा असतो. पेशंटचा निम्म बरं पेशंट टेबलवरतीच होऊन जातो. तुम्ही जर त्यांना चांगलं
पॉझिटिव्ह एक हे दिलं, वाईब्स दिले त्यांना की हां हे डिझीज मी क्युअर करू शकतो, माझ्याकडे रिझल्ट्स आलेले आहेत, माझ्याकडे पेशंट्स खूप सारे बरे झालेले आहेत, तर त्याच्यातून ऐकूनच ते अर्ध बरं होऊन जातात. जसं तुम्ही पहिले ऐकलं असेल की काही काही डॉक्टर्स असतात ते डॉक्टरना बघून पण ते एकदम हे होतं, बरं होऊन जातात, ते नॉर्मल होऊन जातात ते. तर तसंच आहे होमिओपॅथीमध्ये पण. तुम्ही स्टडी करा, त्याचा बेस स्टडी करा, त्याचं पूर्ण हे करा, त्याचा जो हे जे आहे फंडा म्हणू शकतो किंवा त्याचं प्रॅक्टिस कसं करायचं असेल ते तुम्ही लर्न करा. आमच्या क्लिनिकमध्ये या, आम्ही ट्रेन करतो त्याप्रमाणे तुम्हाला कॉन्फिडन्स डेव्हलप करून देतो. ज्यांना आमच्याकडे असं असे डॉक्टर झाले आहेत की ते स्वतः ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायचे आहेत किंवा करत होते, आम्ही त्यांना होमिओपॅथीबद्दल त्यांना एक हे दिलं आहे, एक्सपिरियन्स दिला आहे, एक्सपोजर दिला आहे, तर ते आता असं झालं आहेत की ते बाकीची प्रॅक्टिस सगळं विसरून गेले, ते फक्त होमिओपॅथीमध्ये त्यांचा इतका कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला आहे. तर सगळं न्यू डॉक्टर्सला आम्ही जस्ट हे करतो की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, होमिओपॅथी इज वन ऑफ द वंडरफुल प्रॅक्टिसेस. फक्त तुम्ही त्याचं अंडरस्टँड करा की कसं त्याचा प्रॅक्टिस करायची आहे, ते कसं हे करायचं आहे. काही काही गाईडलाईन्स जे आहेत आम्ही तुम्हाला देतो थ्रू प्रॅक्टिस. आमच्याकडे थ्रू जेव्हा पेशंट्स येतात आम्ही प्रॅक्टिकली त्यांना पेशंट्सला दाखवतो, डॉक्टर्सला दाखवतो किंवा हे पेशंट आहेत, तुम्ही हिस्ट्री घ्या, तुम्ही पेशंटला क्वेश्चन विचारा, पेशंट जर आन्सर कसं करतात आम्ही तुम्हाला हँड टू हँड ट्रेनिंग देतो तुम्हाला ते. आणि त्या बेसिसवरती जर कोणती डॉक्टर ट्रेन होऊन जातो तर ते 100% सक्सेसफुल होऊनच जातात ते, कारण की त्यांना तितका एक्सपोजर भेटलं जातो. आम्ही जसं नाही म्हटलं, मोर दॅन 50 डॉक्टर्स आम्ही स्वतः ट्रेन केलेले आहेत आणि त्याच्यामधून मोस्ट ऑफ द डॉक्टरचे चांगली प्रॅक्टिस पण चालू आहे इन होमिओपॅथी. जसं म्हटलं जातं की आउट ऑफ 100 एक क्लासमध्ये जर 100 होमिओपॅथिक डॉक्टर असतील, मॅक्सिमम 2 ते 3च होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात, बाकीचे 97 सगळं डायवर्ट होऊन जातात बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस. त्यांचे स्वतःचे काही इश्यूज असतील, त्यांचे स्वतःचे काही प्रॉब्लेम्स असतील ते. पण जर तुम्ही होमिओपॅथीमध्ये जर तुम्ही टिकून राहिलेत ना, तर देर इज नो कंट्रोल ओव्हर इट. पेशंट लांबून लांब तुमच्याकडे तुमचं नाव शोधून तुमच्याकडे येतील किंवा तुमचे रिझल्ट बघून ते येतील. तर त्याप्रमाणे मी जस्ट सांगेल की जस्ट फोकस ऑन द लर्निंग थिंग अँड नेवर गिव अप की मला सगळं येतं आहे. आपल्याला कधी पण कंप्लीट येणार नाहीच आहे. एव्हरी टाईम तुम्ही काही ना काही लर्न करत राहा, हे करत राहा, मगच तुमचा एक्झॅक्ट तो प्रॅक्टिस अप टू डेट होऊन जाईल. जसं सायन्स एव्हरी टाईम चेंज होतो आहे त्याप्रमाणे तुम्ही पण आपलं सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये सेल्फ लर्निंग नेहमी चालू ठेवा. येस येस राईट. म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही पुढे काही करू शकत नाहीत आणि एक आपण बोलतो ना इच्छाशक्ती असावी लागते आपल्याला काही गोष्टी करण्यासाठी. तो कॉन्फिडन्स आपल्याला त्याच नंतर मिळतो. आता जाता जाता एक छोटासा प्रश्न आहे तुमच्यासाठी, आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एखादं अवेअरनेस म्हणजे ADHD किंवा आपलं ऑटिझम आहे किंवा होमिओपॅथीच्या रिलेटेड ओव्हरऑल लाईफस्टाईलबाबत आत्ताच्या एक छोटं काहीतरी अवेअरनेस मेसेज आम्हाला द्याल का तुम्ही? हेल्दी राहा, मेंटली हेल्दी राहा, फिजिकली हेल्दी राहा, न्यूट्रिशन्स प्रॉपर ठेवा, लाईफस्टाईल प्रॉपर ठेवा, झोपण्याचा टाईम प्रॉपर ठेवा, खाण्यापिण्याचा टाईम प्रॉपर ठेवा, स्लीपचा टाईम प्रॉपर ठेवा, फॅमिली टाईम इक्वल द्या, पर्सनल टाईम इक्वल द्या. हे सगळं जर गोष्ट तुम्ही प्रॉपरली केलं तर तुम्हाला डिझीज होत नाही. आत्ताचं जसं ओल्ड एज लोकांना तुम्ही बघितलं की ते आत्ता पण खूप चांगलं विदाऊट एनी मेडिसिन्स ते राहू शकतात, कारण की ते मेंटली तितकं पीसमध्ये होते. आता लोकांना स्ट्रेस खूप जास्त वाढलेला आहे, लोकांचा खूप जास्त इम्पेशन्स खूप जास्त झाले आहेत. त्याच्यामुळे ते सगळं अवॉइड करा, हेल्दी राहा. जस्ट मी पण सांगतो आहे, मी पण असं खूप कमी फॉलो करतो आहे बिकॉज ऑल ऑफ दिस हे काय म्हटलं की जसं इतकं काम जास्त आहे, पेशंट जास्त आहेत ते, पण दॅट इज द रिअल लाईफ की तसंच राहायला पाहिजे. राईट. खूप खूप मस्त वाटलं तुम्ही आज ह्या एपिसोडमध्ये आलात आणि आम्हाला एवढं छान म्हणजे गोष्टी सांगितल्यात. होमिओपॅथीच्या मार्फत आपण बऱ्याच ट्रीटमेंट करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑटिझम आणि ADHD ह्याबद्दल तुम्ही अवेअरनेस आम्हाला करून दिलात ह्या
पॉडकास्टच्या माध्यमातून. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी आशा करते की ज्या कोणाही म्हणजे प्रेक्षकांना तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. काही असे अवेअरनेस कॅम्प त्यांना जॉईन करायचे असतील किंवा काही ट्रीटमेंट्स घ्यायचे असतील होमिओपॅथीसाठी तर ते नक्कीच तुम्हाला येऊन व्हिजिट करतील. आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत नेहमीच आहे. मंडळी, आपण पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या एका नवीन भागात आणि जाणून घेऊयात अशा नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन बिझनेस सेटअप्स जे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी येऊन इथे दुबईत चालू केले आहेत, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे दुबई डाक.